देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव घेतलं की आदरयुक्त भीती राजकारणांमध्ये पाहायला मिळते. पण हा आदर, ही भीती, ही मुख्यतः त्यांच्या वयामुळे नाही तर त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे. तेल लावलेला पहलवान म्हणूनही शरद पवारांकडे बघितलं जातं. विधिमंडळाच्या या आखाड्यामध्ये सध्या हा 84 वर्षाचा म्हातारा म्हणावं की नाही असा तरुण शड्डू टोकून उभा आहे. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. सर, ज्या स्वरूपामध्ये तुम्ही विधानसभेच्या या पूर्ण निवडणुकीमध्ये आणि या आखाड्यामध्ये शड्डू ठोकून उभे आहात, तर तुमचा मूळ प्रतिस्पर्धी कोण असा प्रश्न उपस्थित होतो. तुमच्यासाठी म्हणून तुमचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे? आज आमचा जो काही संघर्ष चालू आहे, हा संघर्ष विशेषतः भारतीय जनता पार्टी, त्यांचं नेतृत्व, त्यांची धोरणं या संदर्भातला आहे. मी शत्रू हा शब्द कधी वापरत नाही. मतभेद असतात, वैचारिक मतभिन्नता असते, पण याचा अर्थ ते शत्रुत्व नाही. आणि त्यामुळे विरोधक हा शब्द मला अधिक पसंत आहे. सर, या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या वेळेला विरोधक आरोप करतायत त्यावेळेला अत्यंत टोकाचे आरोप या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात. तुम्ही 65 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण जवळून बघताय. कमरेखालचे वार हे करू नये अशा स्वरूपाचा एक अधोरेखित नियम असतो. पण यावेळेला तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कमरेखालचे वार होत आहेत, व्यक्तिगत पातळीवर खूप प्रचार होतोय? असं याच्यात फारसं नवीन नाही, यापूर्वी सुद्धा होत होते आणि माझ्याबद्दल तर अनेकदा होऊन गेलेले आहेत. पण यावेळीचं एक वैशिष्ट्य हे आहे की साधारणतः हायेस्ट लेवलची टॉपची जी नेतृत्वाची फळी आहे ते सहसा काहीतरी सभ्यता फाळतात. पण आता नरेंद्र मोदींच्यापासून जे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत, त्यांचे ते स्वतः असतील, त्यांचे गृहमंत्री असतील, अन्य सरकारी असतील, या सगळ्यांना त्यांच्या एकंदर विरोधकांचा हल्ला करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय व्यक्तिगत आणि काय म्हणता येणार नाही, पण शब्दांचाही वापर चुकीचा, भाषेचाही वापर चुकीचा. तुम्ही म्हणालात आत्ताच कमरेखालची वार आहेत, तर हे कमरेखालची वार सरसकट आहेत. अगदी. पण या पूर्ण प्रचारामध्ये पुन्हा एकदा म्हणजे साधारण 20-30 वर्षापूर्वी मुंडेंनी तुमच्यावर दाऊदशी असलेले संबंध असा आरोप केला आणि आता प्रकाश आंबेडकर पुन्हा परवा तोच विषय घेऊन आले की पवारांचे दाऊदशी थेट संबंध होते. तर आता याला स्पष्ट उत्तर काय असेल? कारण सातत्यानं जी गोष्ट खोटीच आहे त्याला उत्तर काय द्यायचं? सर, अगदी पूर्णता खोटी आहे. उद्याचा काही समान येण्याचं काही कारण नसते. केले असतील तरी राज्याचा गृहमंत्रीच्या काळात होतो अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध कारवायाच केलेल्या असतात, ॲक्शन घेतलेली होती. आणि जे काही आरोप केले जातात त्याला कवीचा आधार नाही आणि त्यामुळे त्याला फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही. सर, या आरोपामध्ये यावेळी आणखी एक आरोप, तो म्हणजे 2019चं सरकार नवीन बनवण्यामध्ये किंवा त्या अगोदर सरकार पाडण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही अदानींच्या घरी अमित शहांना भेटले होते आणि स्वतः अजित पवार तिथे उपस्थित होते आणि त्यात तुमची चर्चा होऊन हे सरकार कसं स्थापन होईल भाजपबरोबर अशा स्वरूपात तुम्ही निर्णय घेतला होता. अशा स्वरूपाचा उघडपणे आरोप अजित पवारांनी केला. झालं का सरकार स्थापन झालं? नाही. कशावर चर्चा करायची? असं काही केलं असतं तर तेवढं सरकार बघायला मिळालं असतं. याची एक गोष्ट सत्य नाही असं जर तुम्हाला दिसलं तर मला असं वाटतं अशा भाषणात नाही काही अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की निवडणुका आणि तो कालावधी सोडल्याच्या नंतर कधी काही केंद्राचे मंत्री असोत, काही उद्योजक असोत, हे भेटत नाहीत असं मी काही म्हणणार नाही. आणि ही गोष्ट खरी आहे की अनेक वेळेला मी अजित पवार यांना घेऊनसुद्धा अनेकांच्या भेटी, त्यांना एक माहिती हवी, त्यांच्या वृत्ती हव्यात या दृष्टीने करत असते. आणि अशा वेळेला
म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांना मी एकदा काही 3-4 वेळेला भेटलं असेल. शिष्टमंडळी घेऊन भेटलं. महाराष्ट्राच्या उसाचा धंद्याचे काही प्रश्न होते त्या संदर्भात त्यांना मी जाऊन घेतलं, त्यांच्या घरी जाऊन घेतलं. शेवटी मी सार्वजनिक जीवनात काम करतो, संसदेचा सभासद आहे. लोक मतदारसंघात किंवा राज्यात काही इश्यूज रेज करतात आणि त्या इश्यूजनं काही मार्ग काढायची आवश्यकता असते. अशा वेळेला निर्णय घेण्याचा अधिकार असलेले जे घटक आहेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं हे गरजेचं असतं. पण सुसंवाद ठेवला भेटला याच्यातून लगेच काहीतरी कारस्थानच करत होते असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून मी सुरुवातीलाच उत्तर दिलं की प्रत्यक्ष काय घडलं, असं काही घडलं का, असं काही राज्य स्थापन केलं का, मग हे नसेल तर असे प्रश्न काढायची का त्याला. अगदी. पण मुळात यामध्ये अदानींचं नाव आल्यामुळे म्हणजे अमित शहाना भेटणं हे साहजिक आहे. राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर बसलेल्या नेत्यांना भेटावंच लागणार. पण अदानींच्या घरी का भेटले हा एक खूप मोठा प्रश्न चर्चेला जातोय. तर त्याला काय उत्तर असेल? अदानींच्याकडे मी अनेकांच्या घरी भेटतो. रतन टाटा होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या घरी कधी कधी भेटत असतो. किंवा महाराष्ट्रातले जे मोठे उद्योजक आहेत किर्लोस्कर किंवा या लोकांच्या घरी मी अनेकदा जात असतो. आजही जास्त कधी संधी मिळाली तर. आणि अदानी यांची महाराष्ट्रामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांचे आणखीन काही त्यांच्या काही नवीन प्रकल्प काढण्याचा विचार आहे. आणि महाराष्ट्रातली त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मी ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये विद्युत निर्मितीचे मोठे प्रकल्प त्यांनी टाकले होते. त्याचं उद्घाटन मीच केलेलं होतं. त्या भागामध्ये कोळशाच्या काही खाणी डेव्हलप करण्याचा विषय होता. त्याच्यात त्यांनी लक्ष घातलं. केंद्र सरकारने ते काम त्यांना दिलं त्यावेळेला. त्यावेळेला काही भाजपचं सरकार नव्हतं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. त्या संदर्भात काही कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमाला मी गोंदियाला स्वतः गेलेलो होतो. त्यामुळे जे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं काम करू इच्छितात अशांच्या कामाला भीती देणं, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं या गोष्टी गरजेच्या असतात राज्य होईल. सर, राज्याच्या सगळ्या सध्याच्या राजकारणावर नजर टाकता आणखी एक प्रश्न येतो, तो म्हणजे रेवडीला जे विरोध करत होते ते आता उघडपणे जास्तीत जास्त लोकांना थेटपणे देण्यासाठी आणि मग लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा अनेक योजना या थेट बेनिफिट अशा स्वरूपाचं जे राजकारण होताना पाहायला मिळतं, त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण राज्याची आर्थिक स्थिती ही डबघाईला आहे असं चित्र एकीकडे येतं आणि एकीकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणावर वाटला जातो. लोकसभेच्या ज्यावेळी निवडणुका आल्या आणि त्या काळामध्ये मोदींनी सतत एक गोष्टीची मागणी केली की मला 400 जागा द्या, 400 फार. आणि ह्या 400 फारचा त्यांचा मागण्याचा आग्रह हा आम्हाला कोणा काही संशय निर्माण करणारा होता. सरकार बनवायचं असेल तर 588ची लोकसभेची स्टेट असेल त्याला 400ची गरज भासत नाही. त्याच्यामध्ये 51% 55% लोक जरी आले तरीसुद्धा सरकार बनवू शकते. असं असताना ते 400 म्हणत होते. आणि ती 400 का त्यांच्या काही सरकारांनी सांगितलं. त्यांचे ते हेगडे नावाचे सरकारी ते राज्यमंत्री होते आणि कर्नाटकातले होते. त्यांना प्रश्न हा विचारला होता तेव्हा त्यांनी स्वच्छ सांगितलं की जोपर्यंत 400 सदस्य आम्हाला मिळत नाही तोपर्यंत संविधानात आम्हाला काही परिवर्तन करायचं ते करता येणार नाही. अशा सरकारचं त्यांच्या दुसऱ्या सरकारी राजस्थानमधल्या एक महिला संसद त्यांनी हेच उत्तर दिलेलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या आणखीन एका संसदेच्या सदस्यांनी हेच उत्तर दिलं होतं. आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांच्या निर्देशावर असायला की 400चा जो आग्रह चाललेला आहे याचा अर्थ या देशाच्या डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला खिलार करणं,
त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना हवं तसं परिवर्तन करणं हा त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसतोय आणि त्याला आमचा सक्त विरोध होता. त्याची भूमिका आम्ही सतत या निवडणुकीमध्ये घेतली. म्हणजे सर तुम्ही सातत्यानं संविधान बचाव असा आघाडीचा नारा आहे, संविधानासाठी म्हणून लोकसभेत पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. पण तुमच्यावर म्हणजे राज ठाकरे असो किंवा इतर जण थेटपणे आरोप करतात की तुम्ही जातीयवादी आहात आणि तुम्ही महाराष्ट्रात जातीयवादाची पेरणी खूप मोठ्या प्रमाणावर केली आणि त्यातून राजकारण केलं. याला तुमचं काय उत्तर असेल? कुठं दाखवावे ना, पण तुम्ही विकासासारखं काही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घेईल? आज जातीवादाचा विचार केला. माझ्या नेतृत्वाखाली जो काही पक्ष चालत होता, जे काही शासनही चालत होतं कधी काही, त्यावेळेचे निर्णय काय सांगतात? कुणाला आम्ही लोकांनी प्रोत्साहन दिलं, आम्ही अनेकांना प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला आठवतं आहे की त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये विधिमंडळामध्ये नेतृत्व करण्याच्या संबंधी निवड करायची वेळ आली होती. आम्ही कोणाकोणाला निवडलं. मधुकर पिचड यांना नेता बनलं, छगन भुजबळ यांना नेता बनलं, अशी यादी देऊ शकेल 25 लोकांची की जे विविध जातीचे जमातीचे, त्याच्यामध्ये आदिवासी असतील, दलित असतील, ओबीसी असतील, या सगळ्या आमच्या निर्णय आहेत हे स्पष्ट करतात की नेहमी आम्हाला लोकांचा दृष्टिकोन हा व्यापक होता आणि तो व्यापकच राहील. जे काही गृहस्थ बोलत आहेत राज ठाकरे, त्याला आधार काय मला माहिती नाही. एक ठोकून द्यायचं एखादं स्टेटमेंट पुन्हा पुन्हा 10 वेळेला एखादी गोष्ट बोलली तर लोकांना काहीतरी असेल बा असं वाटतं आणि तोच त्यांचा हित असावा. नाही, ते या प्रश्नाला त्यांचं उत्तर स्पष्ट होतं की एका कार्यक्रमामध्ये पवारांनी फुले टोपी वापरा, पुणेरी टोपी वापरू नका, पगडी वापरू नका अशा स्वरूपाचं विधान केलं आणि सखा आदेश दिला म्हणून ते जातीयवादी आहेत असं 100% तो कार्यक्रम काय होता? तो फुल्यांचाच कार्यक्रम होता. फुल्यांचा कार्यक्रम, फुल्यांच्या विचाराचा कार्यक्रम, त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मला स्वतःला फुले पगडी घातली, माझ्या वयाच्या अन्य सहकार्यांना घातली आणि त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जरूर म्हणलं की माझ्याही लोक या ठिकाणी घातली, याचा मला आनंद आहे. दुसरी तोफी हे काही कुठल्या जातीचं धर्माचंही लक्षण नाही आहे आणि त्यामुळे फुलेच पगडी वापरा आणि त्याचा एक आनंद आहे अशा प्रकारचं वाक्य तुम्ही टाकलं तर लगेच आपण जातीवादी होतो. महात्मा ज्योतिबा फुले यांचा संबंध जीवनाचा अपेक्षित समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन जाणार होता. त्यांनी कधीही जे सुलभ जातीमध्ये आधारित अशी स्टेटमेंट केलेली माझ्या वाचनात नाही आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने ते एक आदराचं व्यक्त होत होतं. तर त्यांचा विचार, त्यांचा एकंदर राहण्याचा पेहराव याबद्दल कुणी काही केलं तर लगेचच त्याला जातीवादी म्हणून त्या संबंधीचे उल्लेख करायचे, याला काही फारसा अर्थ नाही आहे. सर म्हणजे आता ठाकरेंचाच विषय निघालाय म्हणून पुढच्या प्रश्नाकडे येतो. छगन भुजबळ म्हणतात की शिवसेना जी पहिल्यांदा फुटली ती पवारांनीच फोडली, कारण माझ्यात काही ताकद नव्हती शिवसेना फोडण्याची, पवारांमुळे शिवसेना फुटली. असं की मी कोणत्या भाषेत होतो, मी शिवसेनेत नव्हतो. त्यावेळी माझी जबाबदारी काय? मी आमचा जो विरोधी पक्ष आहे त्याला शक्ती द्यायचं काम माझं आहे तर त्यांना कमकुवत करायचं काम माझं आहे. मला आमचा पक्ष हा मजबूत करायचा असेल तर त्या पक्षाला दुर्गावरणाच्या संबंधी काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, ज्या संघटना आहेत, त्याच्यावर आमचा आघात राहणार. त्याच्यापेक्षा आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी घ्यायला. आणि ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी या पक्षामध्ये अस्वस्थ आहेत, ते बाहेर पडण्याच्या नादात आहेत, ते संपर्क साधू इच्छितात, जरूर मी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही.
सर, सध्याच्या पूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये एकीकडे कुटुंबशाहीचे खूप आरोप होत असताना बारामतीतलं चित्र बघितल्यानंतर परत तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही राजकारणातले जे घराणेशाही आहे ती कायम ठेवताय, नवीन कार्यकर्त्याला संधी देत नाही. तर हा जो आरोप होता याकडे कसं बघता? मला काही समजत नाही त्याचं म्हणजे घराणेशाही तुम्ही म्हणतात माझे जे आम्हाला लोकांच्या समोर विरोधक आहेत ते विरोधक कोण आहे ते आमच्याच कुटुंबातले असतील ते आमचे सहकारी असतील परिवारातले असतील किंवा विविध कुटुंबातले याच्यात घराणेशाही वगैरे याला काही अर्थ नाही. शेवटी लोकांच्यामध्ये जाऊन लोकांच्या पाठिंब्यानं आपण एखादं धोरण राबवत असाल कार्यक्रम घेत असाल आणि लोकांची त्याला सँक्शन असेल तर ज्याला लोकांची संमती आहे या निर्णयाला शाहीरी म्हणण्यात काय अर्थ नाही. हां, ते जर नसेल आणि लादले गेलेलं असेल तर गोष्ट गेली. तर युगेंद्र पवारांची निवड तुम्ही का केलीत उमेदवार म्हणून बारामतीच्या? असं की तो काम करत होता बरेच दिवस त्या भागामध्ये. एक तर उच्च शिक्षित आहे, अमेरिकेमध्ये येऊन उच्च शिक्षण घेऊन आला. इथं आल्याच्या नंतर उसाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष घातलं, एक कारखानदारी उभी केली, ती चालवण्याचं काम तो चांगल्या रीतीने करतो. आणि हे करत असताना आम्ही जे शैक्षणिक क्षेत्रात काम करतो त्याच्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट घेतला. तिथली ओळखी जी शिक्षण संस्था आहे की जिथे जवळपास 30-31 हजार विद्यार्थी शिकतात त्या संस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी युगेंद्रने घेतली. त्यामुळे त्याला या सगळ्या कामात इंटरेस्ट आहे आणि बाकीच्या तरुणांनी त्याचं नाव आग्रहाने सुचवलं आणि म्हणून त्याची निवड केली. पण त्याची निवडणूक ही काही सोपी नाही, संघर्षाची निवडणूक आहे. पण संयमाने लोकांशी संवेद साधून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद त्याला आहेत. सर, या पूर्ण प्रश्नामध्ये अजित पवार मागे म्हटलेत की मी चूक केली सुनेत्रा वहिनींना निवडणुकीच्या मैदानात माझ्या बहिणी विरोधात उभं करून, आणि आता ती चूक तुमच्याकडून होती आहे पुतण्याला त्यांच्या विरोधात उभं करून. त्याला काही फारसा अर्थ नाही. पहिली चूक केली का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. लोकांनी ठरवलं काय सत्य होतं आणि काय योग्य आहे. पण आमचा संघर्ष कसाचा आहे, ज्या लोकांनी ज्या आमच्या सहकार्याने त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे अनेक वर्ष आमच्या पक्षात घालवली, पक्षाने त्यांना मोठं केलं, पदं दिली, मंत्रिमंडळात जागा दिल्या. अगदी मंत्रिमंडळात 2 नंबरच्या फुल्यांच्या जागा 1दा 2दा 3दा 4दा त्यांना दिल्या. त्यांच्या काही चुका झाल्या तरी दिल्या. आणि असं असताना त्यांनी पक्ष सोडून बाहेर जाणं आणि मी एक चूक केली आणि दुसरी चूक करतो असं म्हणणं त्याला काय अर्थ आहे? प्रश्न असा आहे की पक्ष सोडून ज्या पक्षाने तुला मोठं केलं, तुला प्रतिष्ठा दिली, तुला सोडून आणि ज्यांच्या विरुद्ध आपण लढलो, आम्ही लढलो भाजपच्या विरुद्ध, ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्या मांडीला मांडी जाऊन बसणं, मतं मागितली फायदा निवडणुकीत स्वतःला कुणाच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध, आणि आता बसताय कुणाच्या बरोबर भाजपच्यावर, आता पाठिंबा कुणाला देत आहे भाजपाला. आणि त्यामुळे ही चूक आणि हा इथं धोरणाचा चूक प्रश्न आहे. आणि जोपर्यंत कुणीही आमचे जवळचे एकेकालचे सहकारी की ज्यांनी सतत प्रागतिक विचाराची भूमिका आमच्यावर घेतली आणि नंतर या लता करण्यासाठी प्रागतिक विचाराला विरोध करणाऱ्या शक्तींशीच त्यांनी संबंध ठेवून समाजकारण राजकारण करायचं ठरवलं तर ते अतिशय घातक आहे. आणि त्याच्या विरुद्ध ही शक्ती आम्हाला उभी करावंच लागेल. हे व्यक्तिगत भांडण नाही, हे विचाराचं भांडण आहे. सर, व्यक्तिगत नाही, विचाराचं भांडण आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा मुद्दा आहे. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात जे विचारी पक्ष म्हणून ओळखत होते, जे संस्कार सुसंस्कृतपणा सांगत होते, त्यांच्या समोरचेही अनेक प्रश्न आहे. कारण इतर पक्षातले लोक आपल्याकडे घेऊन ते राजकारण करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम आहे की तो विचार कुठे गेला, तो संस्कार कुठे गेला.
तर अशा वेळेला तुम्ही या प्रतिस्पर्ध्याकडे कसं बघता? आणि प्रतिस्पर्धी कोण? भाजप मुख्यतः, जो स्वतःला संस्कार आणि असं आहे की विचाराचा प्रतीक मानत होता. त्या पक्षाचं नेतृत्व करणार महाराष्ट्रात कोण आहेत? देवेंद्र फडणवीस असतील. आता एक दिवशी त्यांनी स्टेटमेंट केली की मी आज अतिशय आनंदी आहे. कशामुळे? तर मी आज 2 पक्ष फोडून आलो. आणि राजकीय संघटनाच्यात मजबूत करणं, पक्ष फोडणं, लोक फोडणे हेच राजकारण आहे. हां, तुम्ही तुमची वैचारिक भूमिका मांडता आहात. तुम्ही तुमचा कार्यक्रम धरून हे सगळे लोकांच्या समोर तुम्ही त्यांचा पाठिंबा घ्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यात काही चूक नाही. त्यासाठी त्यांना आमचा विचार हा म्हणजे नसेल तर त्यांनी आम्हाला लोकांच्या टीका टिप्पणी केली तर संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये ते काही फारसं चुकीचं नाही आहे. पण आम्ही पक्ष फोडतो त्याचा मला आनंद आहे. फोडतो या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे अधिक लक्ष केंद्रित करतात याचा अर्थ विचाराचं, तत्त्वाचं, कार्यक्रमाचं राजकारण हा त्यांचा विषय नाही. सर, ज्या विचाराला तुम्ही सातत्यानं विरोध करताय, तो जातीयवादी असेल किंवा तो धार्मिक तेढ तयार करणारा असेल, मुळात याच विचाराबरोबर किंवा भाजपबरोबर अदानी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, असं जो एक चित्र तयार केलं जात आहे. त्यात काय अर्थ नाही. म्हणजे अजूनही आमच्याशी जे उद्योजक राजकारणाचा विषय आमच्याशी बोलत नाही. हां, ते जरूर त्यांचे कुठं काही कार्यक्रम असेल, एखादे प्रोजेक्ट करायचा असेल, त्या संबंधीचे काही प्रश्न असतील तर अशासाठी असे लोक बोलतात आणि बोलले पाहिजे त्यांनी. पण उगीचच ते राजकीय निर्णयाच्यामध्ये सहभागी असतात यात काही तथ्य नाही. आणि हे कोण मान्य करेल? असं आहे की उद्देशाला एखादा उद्योजक त्याचा फसण्यासाठी माझ्याकडे आला, व्यवसायासाठी आला आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे मी करू शकतो म्हणजे तर त्याच्यात मी लक्ष घालीन, ऐकून घेईन. पण उद्देशाला मी कोणाला तिकीट द्यावं निवडणुकीमध्ये किंवा पक्षाचा कार्यक्रम काय असावा हे सांगायला जर तो आला तर आम्ही सांगू तुझी जागा इथं नाही, तुम्ही बाहेर जा. सर, येत्या काळामध्ये ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट तुमचा लोकसभेत राहिला, तुमच्या दृष्टीनं या निवडणुकीमध्ये तुमच्या किती जागा, किती आमदार हे शरद पवारांचे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये पाहायला मिळतील? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आमचा आहे त्याला लोकांचं आत्ता तरी आम्ही कॅम्पेनच्यासाठी हिंडतो आहे त्याच्यात लोकांच्यात सहानुभूती दिसते. पण यावेळेची निवडणूक मला पूर्वीच्या निवडणुकीच्या पेक्षा वेगळी दिसते. यावेळेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष असो, एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो, अजित पवार आणि त्यांचा पक्ष असो, प्रचंड पैशाचा मारा ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आणि माणसं खरेदी करणं, पैसे टाकून त्यांच्यात परिवर्तन करायचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टीच्यासाठी कधी फायदा नाही असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये दिसतं. जे काही धोरणं आत्ता जाहीर केली ती गेल्या 6 महिन्याची आहेत, लोकसभेच्या नंतरची आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं या लोकांना त्यांची दारा दाखवली आणि हे लक्षात आल्याच्या नंतर आता काही करून सत्ता मिळवायची असेल तर जे करणं शक्य असेल ते सगळं करा. आता लाडकी बहीण, ठीक आहे, तुम्ही बहिणींना मदत करताय, माझी काही त्याबद्दलची तक्रार नाही. पण महाराष्ट्रामध्ये आज काही 700-800 च्या आसपास आकडी प्रसिद्ध झाली होती की एवढ्या स्त्रिया आज कुठे गायब झाल्याचे कळत नाही, बेफत आहेत. त्यांच्या घरच्यांच्या तक्रार येत पोलीस नाही पण त्याचा शोध होत नाही. स्त्रियांच्यावर अत्याचार केले जातात. ठाणे जिल्ह्याचा जो प्रकार झाला त्या ठिकाणी 2 लहान मुलींचा अत्याचार केला गेला. या गोष्टी सतत महाराष्ट्रात ऐकायला मिळतात की जे कधी यापूर्वी महाराष्ट्राचं वैशिष्ट्य नव्हतं. आणि अशा वेळेला तुम्ही या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी अधिक लक्ष केंद्र करा
हातात काहीतरी पैसे देऊन तुम्ही त्यांना वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न करा. हे सगळं जे चाललेलं आहे ज्याचा उल्लेख श्री नरेंद्र मोदींनी रेवजी संस्कृती म्हणून केला. तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं होतं की या रेवल्यापासून याला विरोध केला पाहिजे. आज जी ही सगळी धोरणं आहेत ही एका दृष्टीनं रेवल्या संस्कृतीचाच आहे. आणि एकदा सत्ताधारी पक्ष हे सगळे मुद्दे मांडून लोकांचं जन्मच्या दिशेला न्यायचा प्रयत्न करतात. त्यावेळेला ऑपोजिशनलासुद्धा पर्यायी काही कार्यक्रम द्यावे लागतात आणि जे करणं खरं म्हणलं तर फारसा आवश्यक नाही त्या रस्त्याला आपण जातो. हे सगळं जे आत्ता केलं आहे की ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आहे त्या लोकांनी या सगळ्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जो फटका बसला त्यातून सावरण्याच्यासाठी ह्या केलेल्या आहे. सत्तेचा सरकारचा प्रशासनाचा पूर्ण उपयोग फक्त हे लोक एखादे घटक हे आपल्याला आकृष्ट कसे करता येईल आपल्या बाजूला यासाठीच हे सगळे उद्योग चालू आहे. सर, अगदी शेवटाकडे येताना एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी किंवा शरद पवार हे थेटपणे टीका करत नाहीये आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पवारांमध्ये छुपी युती आहे अशा स्वरूपाचा एक प्रचार केला जातोय. तर या संदर्भात अंतर्गत काही बोलणी झाली आहे किंवा काही त्यांच्याबरोबर अशा काही स्वरूपाची युती आहे? लोकसभेच्या निवडणुकीला तेच विरोधी होते. त्यांनीच हा कार्यक्रम ते काय देवेंद्र फडणवीस काय किंवा साक्षात नरेंद्र मोदी काय हे सगळे आमचे विरोधकच होते. आणि ज्या वेळेला निर्णय महाराष्ट्रामध्ये आला की 48पैकी 30-31 जागा आम्हा लोकांना मिळाल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांची दिशा सगळी बदलली, पैशाच्या रस्त्यावर नेली. आणि याचा अर्थ आम्हा लोकांची कोणाशी छुपी युती आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही. फक्त एकच आहे, काही लोक आक्रमकपणाने बोलतात, आपली भूमिका मांडतात खरी कृती कशी असली तरी, आणि काही लोक अन्य मार्गाने आपले स्थान मजबूत करायचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्री हे आक्रमक बोलतात असं नाही, त्यांचा अन्य मार्ग आणि ते अन्य मार्ग अधिक घातक आहेत. आणि त्यामुळे आमचा त्यांच्याबद्दलचा किंवा त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांच्याबद्दलचा व्यक्तिगत आमचं काही नाही आहे, पण धोरणात्मक गोष्टीचे प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला आम्ही त्यांना सक्त विरोध करणार आजही करतो आहे. अगदी शरद पवारांची ही चर्चा म्हणजे अनेक उत्तरांना स्पष्ट असं प्रतिसाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अंबानींसंदर्भात, अदानींसंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जातात, मुळात उद्योजकांना स्थान हे विकासात आहे, उद्योगात आहे, राजकारणात नाही अशी स्पष्ट भूमिका ही या ठिकाणी शरद पवारांकडून घेतलेली पाहायला मिळते. आणि त्यामुळे जो एक प्रचार होतोय की पवारांना भाजपबरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न उद्योजक करत होते किंवा त्यांच्या घरात बैठका झाल्या होत्या, त्याला उत्तर या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. सर, खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या चर्चेसाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.